हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर नेमकं रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावं हे बहुतांश वेळा सुचत नाही। आजही तसंच झालं। तर फ्रीजमध्ये खूप साऱ्या भाज्या होत्या, तर म्हटलं बरेच दिवस झालं मसाला पुलाव केलेला नाहीये, तर आज त्याचीच रेसिपी आहे मसाला पुलाव। आणि सोबतच काहीतरी गोड खायची पण इच्छा झाली होती, तर म्हटलं बासुंदी पण बनवूया। तर आज आपण मसाला पुलाव आणि बासुंदीची रेसिपी बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बनवूया बासुंदी। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 लिटर इतकं दूध घ्यायचे, जे फुल फॅट किंवा फुल क्रीमचं जे दूध असेल ते आपल्याला दूध घ्यायचे। तर 1 लिटरमध्ये 3 वाटी इतकं बासुंदी होते, थोडीशी लिक्विड वाली, एकदम घट्ट बासुंदी नाही। तर आता ह्या दुधाला आपल्याला एक मोठी उकळ काढायची आहे। फुल फ्लेमला गॅस जो आहे तो आपल्याला कुठेच बारीक करायचा नाहीये आणि अधूनमधून ढवळायचे, जेणेकरून वरती साय जमा होणार नाही। बासुंदीला साय जमा होऊ द्यायची नाहीये। तर इथे दूध जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे, छोटी छोटी उकळ आलेली आहे। पूर्ण भांड्याला दूध लागेल अशी एक मोठी उकळ आपल्याला त्याला येऊ द्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता चांगली अशी एक उकळ आलेली आहे। गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। एका मोठ्या पळीने किंवा एका मोठ्या चमच्याने आता त्याला ढवळायचं आहे। तर ही जी बासुंदी आहे ती तयार व्हायला एक 35 ते 40 मिनिटं इतकी लागतात। बाजूने जे काही भांड्याला दूध चिपकत असतं ते आपल्याला सारखं कंटिन्यू काढत राहायचे। तर इथे एक 5 ते 10 मिनिटं उकळल्यानंतर इथे मी घालते थोडेसे केशरचे धागे असतील ते घाला, अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल। आणि पुन्हा एक 10 मिनिटासाठी आपल्याला तसंच त्याला ढवळत राहायचं। एक 20-30 सेकंदाने कंटिन्यू त्याला ढवळत ठेवायचे। बाजूने जे काही दूध जमा होते ते आपल्याला सारखं काढत राहायचे। तर इथे दूध जे आहे ते आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। त्याच्यामध्ये घालायची आहे साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 4.5 चमचे इतकी साखर घातलेली आहे आणि बऱ्यापैकी गोड झाली होती बासुंदी। पुन्हा त्याला व्यवस्थित असं सारखं ढवळायचंय। तर एक साखर घातल्यानंतर 10 मिनिटांनी त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत काही ड्रायफ्रुट्स, जे घरात असतील ते। तर माझ्याकडे फक्त काजू आणि बदाम होते, तर थोडेसे मी जाडसर असे कापून काजू बदाम इथे घातलेले आहेत, एक 2-3 चमचे इतके। आणि पुन्हा त्याला एक 5 ते 10 मिनिटापर्यंत तसं कंटिन्यू ढवळत ठेवले। त्यानंतर आपल्याला घालायची आहे एक वेलची पावडर किंवा इलायची पावडर थोडीशी, आणि तेही घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं ढवळत राहायचे। तर इथे दूध जे आहे ते बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण जेव्हा ओतलं होतं तेव्हा दूध खूप वरती होतं आणि आता खूप खाली तळाशी आलेलं आहे। आणि बासुंदी देखील मध्ये मध्ये थोडेसे असे जाडसर असे काय म्हणू शकतो आपण, जाडसर कण असं काहीतरी फॉर्म झालेला आहे तिथे। तर आपली बासुंदी जी आहे ती तयार झालेली आहे। थंड झाल्यानंतर ती बऱ्यापैकी घट्ट होईल आणि मला थोडीशी पातळ असलेलीच बासुंदी आवडते। तर आता इथे मी गॅस जो आहे तो बंद करते। एक 2-2.5 तासानंतर बासुंदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा फॉर्ममध्ये ती तयार होते, थोडीशी घट्ट थोडीशी पातळ अशी। तर इथे आपली बासुंदी जी आहे ती तयार झालेली आहे। आता आपण बनवायला घेऊया मसाले भात किंवा मसाला पुलाव। तर एका कुकरमध्येच 1 चमचा मोठा चमचा इतकं तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये अंदाजे थोडेसे जिरे घातलेले आहेत। जिरे चांगले फुलल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे तेजपत्ता। बाकीचे काही खडे मसाले तुम्हाला जर आवडत असतील तर तेही तुम्ही घालू शकता। त्यातच एक मधून स्लीट केलेली एक हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी अद्रक आणि लसूण जाडसर अशी कुटलेली आहे तीही घालायची। अद्रक लसूण व्यवस्थित तळल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा, तोही व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या। तर इथे मी घातलेला आहे बटाटा, गाजर, हिरवे वाटाणे, थोडीशी फरसबी, फ्लावर आणि सिमला मिरची। सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या जरा मोठ्या मोठ्याच कापायच्या आहेत, कारण मसाला पुलावमध्ये खूप जास्त असे मोठे मोठे असलेले भाज्याच चांगल्या लागतात आणि भाताबरोबर शिजताना मग त्या व्यवस्थित शिजतात, नाहीतर मग एकदम किचकिच असं होतं, त्या भाज्यांचं जास्त शिजल्यासारखे होतात जर आपण छोटे छोटे शिजले तर। तर आता त्याच्यात घालायचे काही मसाले। तर मसाल्यांमध्ये मी घातलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, आपण नेहमी जे लाल तिखट घालतो ते लाल तिखट घातले, हळद घातलेली आहे, थोडासा गरम मसाला घातलाय, अगदीच थोडीशी हिंग घातलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चिकन मसाला घातलेला आहे 2 चमचे। चिकन मसाल्याने खूप चांगली टेस्ट येते। तर 2 चमचे चिकन मसाला घातल्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मसाल्यांबरोबर व्यवस्थित असं मिक्स करायचे। त्यातच घालायची आहे बारीक अशी चिरलेली खूप सारी कोथिंबीर। त्यानंतर पुन्हा एक व्यवस्थित असं मिक्स करायचंय। भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे 2 वाटी इतके बासमती तांदूळ मी स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तुम्ही नेहमीचे जे तांदूळ आहे तेही घालू शकता, माझ्याकडे बासमती होते तर मी ते वापरलेत।
तेही व्यवस्थित आपल्याला भाज्यांबरोबर मसाल्यांबरोबर तांदूळ मिक्स केल्यानंतर पुन्हा थोडीशी वरून अशी कोथिंबीर घालायची आणि लागेल इतकं गरम पाणी घालायचं. शक्यतो गरम पाणी घाला. एकदा चेक करा पाणी आपण किती घातलंय ते. नेहमी आपण भाताला लावतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, कारण आतमध्ये भाज्या आहेत एवढंच. चवीपुरतं त्याच्यावर मीठ घालायचे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे. बाजूने जे काही तांदूळ लागले ते सगळे काढून घ्यायचे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता कुकरचं झाकण लावून फक्त 3 शिट्ट्या करायच्यात फुल फ्लेमला. तर इथे आता शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर थोडीशी वाफ काढून इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला पुलाव जो आहे किंवा मसाले भात जो आहे तो मस्त असा शिजलेला आहे. भाज्या वगैरे सगळ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आजचा सिंपल डिनर जो आहे किंवा रात्रीचं जेवण जे आहे मसाले भात, त्याच्याच बरोबर अशी गोडसर अशी, खूप जास्त गोड नाही, गोडसर अशी बासुंदी आणि त्याच्याबरोबरच थोडंसं लिंबाचं लोणचं, असा हा मेनू होता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तो कॉमेंट बॉक्समध्ये